अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींविरोधात तिचा सामना रंगणार आहे। रंगीला गर्लला उत्तर मुंबईतनं उमेदवारी। गोपाळ शेट्टींविरोधात रंगणार सामना। उर्मिलाची अफलातून दौड। या गर्मीमध्ये मी वितळून जाईल तर असं काहीही होणार नाहीये। गेले 5 वर्ष आपण फक्त वेगळ्या आवाजांचे वेगळे भाषण ऐकतोय। आता फक्त आपली कर्म आपल्याकरता बोलतील आणि माझी तर नक्कीच बोलतील। एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणे उर्मिलानं केलेली ही टोलेबाजी। रंगीला गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या उर्मिला मातोंडकरला काँग्रेसनं उत्तर मुंबईतनं उमेदवारी दिली आहे। उर्मिलाचा सामना आहे तो भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींविरोधात। आपल्या पहिल्याच भाषणात उर्मिलानं भाजपवर टीकास्त्र सोडलंय। या लढाईमध्ये आणि लढाईच आहे, पण आमची लढाई प्रेमाची लढाई असणार। आमचं राजकारण हे दुष्ट राजकारण नाही, आमचं राजकारण हे प्रेम आणि अहिंसेवर बेस असलेलं राजकारण आहे। उर्मिलाचं सिने क्षेत्रात जसं नाव आहे तसंच नाव आपलं राजकीय क्षेत्रात आहे, त्यामुळे उर्मिलाच्या उमेदवारीची चिंता नाही असं भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी म्हटलंय। देखिए, अभिनेत्री है, उसका हम सम्मान करते हैं। एक अच्छा अदाकारा है। फिल्म इंडस्ट्री में उनका नाम भी है। जैसे फिल्म इंडस्ट्री में उनका नाम है, वैसे हमारे इंडस्ट्री में हमारा भी नाम है। इसलिए हमें उस बात की चिंता नहीं है। और संजय निरुपम जी ने एक भोली भाली लड़की को बलि का बकरा बनाकर यहाँ पर भेजा अपनी जान छुड़ाने के लिए। किसी और की जान लेने का प्रयास संजय निरुपम जी ने किया है। ठीक है, ये उनकी बात है। उत्तर मुंबई मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय। मात्र काही वर्षांपूर्वी याच मतदारसंघात अभिनेता गोविंदानं भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला होता। याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गोपाळ शेट्टींना कशी लढत देते याबाबत उत्सुकता आहे। राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई।